आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये 288 उभे करायचे का पाडायचे हे नंतर ठरवू, पण आता मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी हा लढा तीव्र करण्याची गरज आहे। ओबीसी समाजातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी एकत्र येत आहेत, तसे मराठा समाजातील लोकप्रतिनिधींनी एकत्र येण्याची गरज आहे। जर मराठा समाजाच्या विरोधात कुणी भूमिका घेतली तर त्याला येणाऱ्या विधानसभेत पाडा, असं जाहीर आवाहन मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी परभणीतल्या भव्य रॅलीला संबोधित करताना केलेलं आहे। परभणी शहरात मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचं आयोजन 7 जुलै रोजी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात करण्यात आलं होतं। यावेळी लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव सहभागी झाला होता। नूतन विद्यालयाच्या मैदानावरून भव्य रॅलीला सुरुवात झाली। रॅलीची सांगता सायंकाळी 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ अभिवादन करून करण्यात आली आणि याच वेळी जरांगे यांनी मराठा समाजाला संबोधित केलेलं आहे। बघू मग आता काय मुंबई तर मुंबई। आता त्यावेळेस चूक कोणाची होत असते। मी तुमचा लेकरू आहे, प्रामाणिकपणाने लढतो, तुमच्याशी गद्दारी करत नाही, विकत नाही, फुटत नाही, मॅनेज होत नाही, पैसे घेत नाही, पद घेत नाही। माझी काही चूक नाही। मी सांगितलं सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करा। त्यांनी सांगितलं 2012च्या कायद्यात दुरुस्ती करावी लागणार आहे, त्याच्यासाठी अधिसूचना काढावं लागेल, त्याच्याशिवाय सगळ्या सोयऱ्याचं देता येणार नाही। म्हणलं ठीक आहे, अधिसूचना काढली। मी तुम्हाला तुमची इच्छा नसताना मुंबईतून माघारी आणलं, पण जे नियम होते त्या नियमाप्रमाणे वागणं गरजेचं होतं। अधिसूचना काढल्याशिवाय 2012च्या कायद्यात दुरुस्ती होणार नव्हती। त्याच्यात सुधारणा करायची असली तर 2012च्या कायद्यानं 2001च्या कायद्यानुसार आरक्षण दिलेलं आहे, त्यामुळे त्याच्यात बदल केल्याशिवाय पर्याय नव्हता। म्हणून अधिसूचनेची आवश्यकता होती, म्हणून आपण थांबलो। पण आता जर मुंबईला जायची वेळ आली तर तुम्हाला एवढ्या वेदना व्हायला लागल्या। आमच्या लेकरांचं आयुष्याचं वाटलं झालं, आम्हाला किती वेदना होत असते। आमच्या मराठा समाजाच्या लेकराचं शिक्षणातून आयुष्याचं वाटलं झालं, तरी तुम्ही आमच्या वेदना जाणल्या नाही। सरकारला या परभणीच्या नगरीतून माझं सांगणं आहे, आमचा अंत पाहू नका। जर का दोरी हातातून निसटली तर हे मराठी कोणाचंच ऐकणार नाही, तर माझा सुद्धा आहे। आपली मागणी सगळ्यात अगोदर होती, आजही 83 क्रमांकाला मराठा आहे, कुणबी आहे, आणि मराठा आणि कुणबी एकच ही मागणी। शेवटचं सांगतो, ताकदीने एकत्र राहा, ताकदीने पुढे देऊ नका। सरकारने जर आपलं आरक्षण नाही दिलं तर महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी एखाद्या मैदानावर बैठक घेऊन, मराठ्यांची बैठक घेऊन पुढचा निर्णय आपण ठरवू। जर आपल्याला नाही आरक्षण दिलं तर 288 उभा करायचे का 288 पाडायचे। 100% मतदान करायला मराठ्यांनी सुद्धा शिका। आपली काय एकजुटी आता बऱ्याच जणांनी बघितली, ते याच्यात हुशार झाले। आणि आजची परभणीची रॅली बघू मला तरी वाटतं सरकार 13 तारखेच्या आत आरक्षण देईल।